शेतकरी मित्रांनो, सोना डोंगरे ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. तर चला मग आज पण जायचं आहे वावरात. सगळी तयारी झाली आमची वावरात जायची. बंधू गेले फवाऱ्याचं औषध आणायले. आतापर्यंत वाट बघितली. आले बंधू औषध घेऊन. हे पा फवाऱ्याचं औषध आणलं बंधूनं. चला आता लवकर, दादा गेले ना. काय काय आणलं रे बाई? केवढ्याच आणलं इथे? चला तर मग बंधूनं आणलं 2500 रुपयाचं औषध. बंधूची ड्युटी फवाऱ्यावर आहे आणि आमच्या तिघांची ड्युटी आहे आज निंदायवर. निंदनच चालू आहे आमचं. लोकांचे कापसं हे लोक आम्ही निंदनच करतो. हे पहा शेतकरी रस्ते नाही वावरात जायले बरोबर. पहिले सामान ठेवा, मग तारातून निघा. तुम्हाला रस्ता काढून द्यायला खालून काढून द्यायला रस्ता, पण त्या रस्त्याने जाता येत नाही ना. सांगा आता हे पंपायवाले कसे निघतील याच्यातून. पाहे शेतकरी पाठीले पंप, पाहे शेतकरी पाठीले पंप घेऊन कंपाऊंड मधून निघू राहिले. अब हवेनं सोकते ते जमीन. एवढं ऊन तप्याची काही गरजच नाही बरं. मग एवढं ऊन तपू राहिलं. सूर्य देवा जरासा कमी तप रे बाबा. आज आमची पलटण घायला आहे. वजा घेऊ घेऊ, कोणी बकेट, कोणी कॅन, पंप, भाकर, पाणी सगळं आणावं लागते. 4 जण आम्ही 4 जणांजवळ काही ना काही आहे. पोहोचली आमची पलटण वावरात. दादा आणि मी आलो, पोहोचलो. निंबाखाली उभी आहो. आमच्या पलटणचं असं आहे, आपापल्या तालात चालतात. कोणी कुट्टी तर कोणी कुटी. रुपान बंधू चालू आहे रस्त्यानं अजून. चालू बाई रुपा, चला पटापट. आज तर जशी थकली तुला. हे रुपा पोहोचली आता. बंधूचा डोलारा मागच आहे अजून. लहान का असतो ना आपण मामा ना धडाधड आपटलेच दुनियासारखी. हा दादा, हा दादा लहान असतो तर आपटलेच ते का आम्हाला दुनियासारखे. बुधाबत काढलं असतं. आता राग येते दादाले, पण काय करतील दादा. मोठे झालो आता, आपटता नाही येत. कारल्यातलं तेल सांडलं आणि आईने सांगितलं नाही म्हणून म्हटलं ते पाठीची कशी राहते. हे 5 जण शेतकरी आले. पंप तिकडलाच मेरेवर ठेवलं. औषध बी कोणी नाही ना, मग काही टेन्शन नाही. डबल 2500 रुपयाची आणून सहायची.
हॅलो शेतकरी मित्रांनो, चला तर मग जेवण करून घेऊ रोजच्या प्रमाणे. कुंगाणा डोरे मामा दिना भोंबळे व आज रुपानं काय आणलं जेवायला पाहू आणि जेवण करून घेऊ पहिले. आज आणलं फोडणीचं वरण, भात, कारल्याची भाजी. आज आमच्या गावचा बाजार होता म्हणून कचोऱ्या आणल्या. कचोऱ्या, काकडी, कांदा नाही आणला वाटते आज. लोणचं, काल आईनं मोसंबी घेऊन ठेवली होती, मोसंबी आणली. चला मग घेऊ जेवण करून आता. ते काचा फवारा मारून राहिली पितर काय घेतल्यात तो ना बिगू बिगू सारी माहिती चटक काय रे, खट्टाळी. युरिया दिला तणात फेकून दा भान बापा मामा काय म्हणतो वाढतान किती बी. हे पा चुलीत भाजलेला आलू लय मस्त लागते. रस खायचा. पण आणा ते कटोरे आणा. आपल्या घरचे वाराचा ठेवा अजून दोन. कटोऱ्या म्हणतात का त्याले? डवणे द्रोण म्हणतात. द्रोण. द्रोण नाही म्हणत, डवणे म्हणतात. डवणे द्रोण नाही ना म्हणत, द्रोण वरच असते. शेतकरी मित्रांनो, डवनेले द्रोण म्हणतात की डवणे म्हणतात? कमेंट मध्ये सांगा. मामा म्हणतात ते कटोरी शेतकरी मित्रांनो, जे आपण लग्नात जेवतो पत्तरवाडीवर द्रोण असतात की डवणे असतात, त्याला काय म्हणतात? दादा काय म्हणून राहिलो? का कटोरे म्हणतात, काय म्हणतात? कमेंटमध्ये सांगा, म्हणजे आम्हाला समजेन. मग डवणे म्हणतात की कटोरे म्हणतात? नाही, खरंच आहे. आपल्या घरी आहेत ना ते. आज काढ जा 10-12 द्यायला दिले फेकून नाही. मग ह्याच्यात खा, तुम्ही ह्याच्यात खा. मला नाही पाहिजे. मी तुम्हीच तर म्हणून राहिले असं. आता काय पाहिजे तुम्हाला समजत नाही. वरण भात खा. वरण टाकू का? मामा म्हणते अजून कोणतंच वर टाकू नेलं बरं? नाही आमचं. हा? काल नाही निघला ह्याच्यात घ्या. मला भूकच नाही ना हो. का मग येतात मला चक्कर. खाऊ ना. बकेटा नाही लागली. त्यातून पंप आणा लागली पाठीवर मध्ये आता. अरे या ना. तुमची बहीण काय म्हणते? तुम्हाला तुमच्या बहिणीला बोलावला, जा तुम्ही बिन भेट घेऊन या. येता येत असतं पहिल्यांदा भेट घेतली, आता डबल घ्या. हे अशी एक भात खातो बाई जरासा. त्या नवऱ्याला जर माऊलीच्या शेवेत लावून दिलं ना, माऊलीवाले म्हणतात चला माऊली पुढे. त्या नवरा म्हणीन चला माऊली मांग.
पण ते शेवीत गेल्यावर लोक सुधारतात, शांत होतात, असं का? विचारात फरक नाही पडत. त्याचा माल कोण विचारात फरक पडते नाही. मग काका रोजचा 700 रुपये रोज आहे. कायचा? कपडे शिवायचा म्हणतं ती. आणि ते पांढरे कपडे घालतात ना सला माऊलीचे, ते हो का? 700 रुपये रोज, 2 टाइमचं जेवण. हां. काहीच नाही, घरी येऊन जेवत नाही, संध्याकाळी जेवत नाही. सांगा. आणि घरी समजा अंगावर असते ना ते कपडे शिवायचं उदड, स्वतःची मशीन आहे. पण गावातले लोक मग जातचं असलं की बाहेर चकवतात. असे काही मागत नाही पैसे द्यास म्हणून. कोणी शिलाई मारून नेले की ईश्वर मग देतो. हो हो, साठी मागायला जायचं काम नाही ना, काचच नाही. त्या दिवशी सांगत जात मध्ये जाय म्हटले काच 700 रुपये रोजदारी रोजची कमा, टेन्शन नाही. तर नवऱ्याला दे ना माऊलीत भिडून. आपस करते माऊली माऊली. हा माणूस तर माऊली दिसला की माणूस म्हणते की माऊली, लोक म्हणतात आली की माणूस म्हणते मरायचं आहे का माऊली तुम्हाला. चांगली गोष्ट आहे माऊलीची सेवा खरंच करणं. आहे. माणूस सुधारते काढून बी. घेऊ का आता 4 रुपये मामाचं लोन. मीच जाईन उन्हाळ्याची माऊलीची सेवा करायला. शेगाव गजानन बाबा माऊली. मावधी मावधी. असे देव पाहिजे बा. 4 लोक सुधारतात बी, 4 लोक पोटभर खातात बी. थैली कुठे आहे हो? थैली कायचं? हे बसेर आणते तिथे. चला मग, जेवण झालं आता, गप्पाय झाल्या जेवता जेवता. तर जाऊ निंद्याले. दादा जरासा कसा खुलटा देत जाणार, निरा मोठं मोठंच घेऊन पळता. आम्हाला पावा लागते मग तुमच्या मांग. कुठून घेऊ हो मी? अटून हे तर निंदेला वाटते ना दादा ना. अटलं कसं आहे हो बाई, पुढे निंदाच लागत तरी निंदा होतो नाही, त्याच्या खाली पाना. मी तर डाबरीतच आली, निरा चिकट फटक असते डाबरी. फटकच आहे काय तर. आम्ही निंदतो होती आता. रुपा लागली निंद्याले. पाय रुपा इकडे माझ्या का. ते दादालाही दूर गेले. दादाचा झेंडा पुढेच असते कधी बी. झेंड्याच्या मागं पळतो आम्ही. रुपा ऐ रुपा, आज बंधूलाही बेदम होतात. फवारा मारू मारू मजा काय का. तिकडल्या वावरातून पाणी आणणं, या वावरात फवारा मारणं. आज तर बंधू जेवणही करतात की नाही काय माहित. हा तेवढं तर कोणाला येते. 4 झाकणं अशी टाकणार नाही, 2 हांडे पाणी टाकणार. हा 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 हा, 4 झाकणं करून पाय ना बाई जरा. करून पाहिलं करेल आहे सरस. काय सांगायला लागत नाही. फवारा मारेल आहे का? हो, मारून दाखव बरं. देत नाही म्हणून. हा हा, निरा कदर नाही आहे ना. काही होईन का या औषध? हा, या औषधनं काही होईन का निंदू राहिलं तर? थांब ना, सुकू देत ते अशी. औषधनं काय होते का वा? नाही वा, काहीच नाही होत. आपण शेतकरी लोक औषधनं काही नसते होत आपल्याला. पराठीवर कीटकनाशकचा फवारा मारणं चालू आहे, आपले कीटकनाशक गायब होतात. खरंच
अगं नींद ग. आपले कीटकनाशक जातात ना रुपा. काय नाही, तो चांगला फवारा आहे कीटकनाशकचा. काही चप्पल नाही आणली का तुम्ही ना? चप्पल ये. हा, कसं बनवून काय हा कीटकनाशकचा फवारा बंधू मारू राहिले. तुम्हाला चप्पल सांग, चप्पल मारली. मला काही सांगत तेव्हा मग काय ते तुम्हाला आवाज नाही येत का? पराठीवर पहिला फवारा आहे कीटकनाशकचा आमचा. मामाने मला इकडलेच तसं काय सोकेला आहे, तिकडे बोलावं जा. काळजी असतेच निंद्याची. आम्ही पाण्या पावसात महिना झाले 1-1.5 घंटा काम केलं तरी पाण्यात घरी जात जा. 400 रुपये रोजगार आहे इकडे. एक टाइमची 400. एक टाइमची 2 टाइमची 800 रुपये कमवून झालं बाहेर. आमचं नाही नाही करता करता पाणी पावसाळ्यात 2 एकर वावर निंदणं झालं. जवळ्यातल्या पाहिल्या इकडलं ते फवारा झाला. हे चाललो आता आम्ही घरी. झाली. मोठा बिटा उचलून सगळं ओके. बाया पाहिजे तर मग निंदलं तर. पहा पराठी, काऊन की पराठी पहा कशी दिसते. तण एवढं नव्हतं, फट्टे येत होतं जास्त, तासात कमी होतं. मग आम्ही मोठं फट्टे 2 एकर पराठी झाली आमची. नाही नाही म्हणता म्हणता निंदणं. कसं निंदले. 2-2 तासानं 2-2 तासानं काय डवरे 2 एकर पारवलं पार. हे पलटण चालली आमची घरी आता. काय काय म्हटलं आता नाही बोल, व्हिडिओ काढून लोक म्हणतील वाया झाल्यासारखेच बोलतो. आता पण पळाली झाड पाहिजे आज दादा पंगाल पर्यंत आपण म्हणतो आपलं झाडाखाली पाणी प्या. खरंच पाहिजे. काल कसं होतं, आज कालच्यापेक्षा जब्बर होऊन टाकलं. काल तरी शिल्लक निघलं, आज तर काहीच नाही. आम्हाला निघलं समजा ते अर्धी पास शिल्लक. आम्ही दोघीने एक एकच पात लावली 2-2 तासाची निंबापासून. अटी नींद तुटक कधी नींद तुटक तेच पकडायचं पात. पाहिजे कसं काय लागलं डबा. ते दैन म्हटलं भरतो हातीचा डबा असं उतरलं मी ते पडलं पायावर. बाहेर पडला. बरं आहे. घरच्या घरी कामं करून मस्त ठेवता तू. हॅलो शेतकरी मित्रांनो, शुभ संध्याकाळ. पोहोचली आमची पलटण घरी. आईनं आज मस्त कामं केले. दळणाचा डब्बा बाहेर पाडला. लाईट तर लावत आई. लाईट लावली तर पडते दिसते मग.